नागपूरच्या महाल परिसरामध्ये जुन्या मैत्रिणीच्या इंस्टाग्रामवरील एका दुसऱ्या मुलासोबतच्या मैत्रीवरून मोठा वाद झालाय। तरुणांच्या एका टोळक्यानं दुचाकींची तोडफोड केली आहे। काही स्थानिकांनी या राड्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून त्याला धार्मिक दंगलीचा रंग देण्याचा प्रयत्न केलाय। नागपूरमध्ये नेमका काय प्रकार घडलाय पाहूयात। नागपूरच्या महाल परिसरात मंगळवारी रात्री तरुणांच्या एका टोळक्यानं जुन्या वादातून मोठा धुमाकूळ घातला। तलवारी हातात घेऊन 10 ते 12 तरुणांनी अनेक दुचाकींची तोडफोड केली। जुन्या मैत्रिणीची इंस्टाग्रामवर दुसऱ्या मुलाशी मैत्री झाल्याच्या रागातून एका तरुणानं दुचाकीची तोडफोड केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। नागपूरच्या महाल परिसरातल्या जोहरीपुरा परिसरामध्ये 6 गाड्यांची तोडफोड रात्री करण्यात आल्यानं खळबळ माजलेली आहे। नागपूरच्या महाल परिसरामध्ये या ज्या अरुंद गल्ल्या दिसत आहेत या परिसरामध्ये 11:15 ते 11च्या दरम्यान काही 6 ते 7 जण आले आणि त्यांनी या ठिकाणी हे तरुण होते, त्यातले काही अल्पवयीन होते, त्यांनी या गाड्या फोडून टाकल्या। सीसीटीव्ही मध्ये ज्या पद्धतीने दिसतंय की हे अल्पवयीन मुलं जे आहे हे या ठिकाणी गाड्या तोडतायत। इंस्टाग्राम वरून काही एक दोन मुलं जे त्यांचा वाद झाला होता। एका मुलीशी मैत्री होती, नंतर त्या मुलीने दुसऱ्या कोणासोबत तरी इंस्टाग्रामवर एखादी पोस्ट लाईक केली, यावरून हा वाद वाढला आणि या परिसरामध्ये हे तरुण जे आहे हे यातले काही जे अल्पवयीन होते ते या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या तोडफोड केलेल्या आहे। या परिसरामध्ये पोलिसांनी या परिसरात बंदोबस्त लावलेला आहे आणि बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये आता वाढवण्यात आलेला आहे। एकंदरीत ही परिस्थिती या ठिकाणी नियंत्रणात आहे आणि कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं पोलिसांचं म्हणणं आहे। हल्लेखोर तरुणानं आपल्या साथीदारांसह महाल परिसरातील गाडीखाना आणि जोहरीपुरा या परिसरात 6 दुचाकींची तोडफोड केली। या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलंय। आम्ही 3 मुलांना याच्यामध्ये ताब्यात घेतलेलं असून याची पार्श्वभूमी जर पाहिली, याच्यामधले आरोपी आणि काही तरुणांमध्ये मुलीच्या प्रकरणावरून या ठिकाणी वाद झालेला होता 3-4 महिन्यापूर्वी। त्या वादातून जे आरोपी आहेत ते आरोपी त्या सदर मुलाचे घर शोधण्यासाठी सदर एरियामध्ये गेलेले होते। त्या एरियामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केलेली आहे। त्याच्यामध्ये काही हिंदू बांधवांच्याही गाड्या फोडलेल्या आहेत, काही मुस्लिम बांधवांच्या याच्यामध्ये गाड्या। काही हिंदू आणि मुस्लिम असा कोणताही या ठिकाणी वाद नसून त्याच्या अनुषंगाने आमच्याकडून सर्वांना विनंती करण्यात येते आपल्या मार्फतीने की या ठिकाणी कोणताही हिंदू मुस्लिम वाद झालेला नाहीये किंवा तो अँगल नाहीये। याच्यामध्ये या मुलीच्या प्रकरणावरून झालेला हा वाद असून सदर वादामध्ये अत्यल्पावतो आम्ही झालेल्या प्रकरणामध्ये 3 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे। तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपीच्या जुन्या मैत्रिणीची इंस्टाग्रामवर दुसऱ्या एका मुलाशी मैत्री झाली होती। या मैत्रीमुळे आरोपी तरुण संतापला। काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये वादही झाला। याच वादाचा वचपा काढण्यासाठी मंगळवारी रात्री 11च्या सुमारास तरुणांचं एक टोळकं हातात धारधार शस्त्र घेऊन महाल परिसरातल्या गाडीखाना भागात पोहोचलं। हे टोळकं त्या विशिष्ट मुलाला शोधण्यासाठी आलं होतं, मात्र तो काही सापडलाच नाही। त्यामुळे या टोळक्यानं आपला राग रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर काढला। आरोपींनी तलवारी आणि अन्य शस्त्रांच्या साहाय्याने उभ्या असलेल्या अनेक दुचाकी फोडल्या। कसं आहे की घटना घडली एका साईडनी आणि त्याचे परिणाम त्या भागांमध्ये त्यांनी केले आणि तिथे भांडण झाल्यानंतर या भागांमध्ये धुडगूस घालून आणि त्यांचा काय हेतू होता हे अजूनपर्यंत कळलेलं नाही। पण अशा वेळेस त्या भागांमध्ये सीसीटीव्ही असणं गरजेचं आहे, चौकांमध्ये सीसीटीव्ही असणं गरजेचं आहे, चौकामध्ये पोलीस बंदोबस्त असणं गरजेचं आहे। कारण असं नसेल तर अशा धुडगूस माजवणाऱ्या लोकांवर अंकुश बसणार नाही आणि अशा घटना घडतात। दरम्यान तोडफोड सुरू असताना काही स्थानिकांनी एकत्र येत टोळक्यातल्या काही जणांना पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं। गणेशपेठ पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। पोलिसांनी आतापर्यंत सर्व 7 जणांना ताब्यात घेतलंय। यातले 3 अल्पवयीन असल्याचं समोर आलंय।